नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी काकडेने पसरविलेल्या अंधश्रद्धेच्या जाळ्याविरुद्ध लढणाऱ्यांनाच गप्प बसवण्याचा घाणेरडा प्रयत्न उघड झालाय. भोंदूगिरीचा पर्दाफाश करणाऱ्या अनीस कार्यकर्त्याला थेट लाच देऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळलीय. समाजात अंधश्रद्धेविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यालाच लाच देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदूगिरी प्रकरणात मंत्रतंत्र वापर आणि बाबावर कारवाई झाल्यानंतर आरोपी भोंदू महेशगिरी काकडेच्या मंत्रांनी काही होत नाही म्हणून नातेवाईकांनी आता थेट मंत्र नाही तर राजकीय दबावतंत्र आणि पैशांचा मुजोर खेळ सुरू केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात अनीसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदुकुडे यांना भोंदूबाबा माहीगिरी यांच्या नातेवाईकांनी पैशाच्या जोरावर थेट मोबाईलवर संपर्क साधून प्रकरण मिटवून घ्या, पैसे देतो असा थेट प्रस्ताव देण्यात आला. मात्र चांदुगुडे यांनी या प्रकाराला ठाम नकार देत संबंधिताला चांगलेच धारेवर धरत कडक शब्दात सुनावले आणि लगेचच इंदिरानगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे ज्या भोंदीबाबावर कारवाई झाली त्याचा दरबार बंद पडल्यामुळे मलाईचे दारे बंद झाल्याने आता त्याच्या साथीदारांची चिडचिड उफाळून आलीय आणि याच चिडचिडीतून हा लाच देण्याचा निर्लज्ज प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे. अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला तर पैशाने गप्प बसवण्याचा प्रयत्न भोंदूबाबा माहीगिरी यांच्या नातेवाईकांकडून होतोय. पण इथेही अनीस कार्यकर्त्यांनी दाखवली निर्भीड भूमिका. लाच घेणे जितका गुन्हा आहे तितकाच लाच देणे सुद्धा गुन्हा आहे. समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनच तक्रार केली. भोंदूगिरी थांबवणाऱ्यांना जर लाच देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न होत असेल तर कायद्याचा धाक उरलाय की नाही? नाशिकमध्ये सुरू असलेल्या या प्रकाराकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आणि पोलिसांची कारवाई किती कडक होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक. नाशिकच्या निफाडमधील भोंदू महेशगिरी काकडे याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आमच्यावर या भोंदूबाबाच्या संबंधितांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. आम्हाला पैशाच्या स्वरूपात लाच देण्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. लाच घेणे जसा गुन्हा आहे तसं देणे पण गुन्हा आहे. त्यामुळे या भोंदूच्या नातेवाईकांच्या आणि संबंधितांच्या विरोधात आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.